कोणे एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले आणि नंतरच्या काळात वनमंत्री ते साधे आमदार असे पदावनत झालेले सुधीर मुनगंटीवार त्यांच्यावरील अन्यायामुळे नाराज नक्कीच आहे। परंतु पक्ष शिस्तीमुळे ही नाराजी ते थेट व्यक्त करू शकत नाही। त्यामुळे आपली आतली घुसमट बाहेर काढण्यासाठी त्यांनी सभागृहाचा आधार घेतल्याचं दिसतंय। प्रत्येक अधिवेशनात सुधीर भाऊ असे काही प्रश्न उपस्थित करतात की ज्यामुळे सत्ताधाऱ्यांचीच कोंडी होते। सुधीर भाऊंना अपेक्षित मंत्रिपद मिळाले असते तर कदाचित हे सगळे बोलण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती किंवा ते बोललेच नसते। याही अधिवेशनात त्यांनी विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा उपस्थित करत आपल्या सरकारला अडचणीत आणले। या सरकारच्या काळातही विदर्भावर अन्याय सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विकासाची बहुतेक गंगा पुण्या मुंबईतच आटते, विदर्भ मराठवाड्यापर्यंत विकास पोहोचतच नाही। अशा परिस्थितीत या दोन्ही विभागांच्या विकासाची हमी देणारे महामंडळ अस्तित्वात असायला हवे असे मुनगंटीवार म्हणाले आहे। विधिमंडळाचे अधिवेशन विदर्भात होतंय, सगळे लोक विदर्भातील हुरडा पार्टीचा आस्वाद घेत आहेत। विदर्भ देखील या सगळ्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यात समाधानी आहे, परंतु आमचा पाहुणचार घेऊन आम्हालाच विसरण्याचा नतद्रष्टेपणा या लोकांनी करू नये अशी अपेक्षा मुनगंटीवार व्यक्त करतायत। विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे वैदर्भियांचे एक प्रकारचे सुरक्षा कवच आहे। सरकारने हे सुरक्षा कवच काढले तर विदर्भाच्या विकासासाठी हक्कांचा असणारा पैसाही मिळणार नाही असा आरोप करत मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं दिसतंय। सुधीर भाऊ हे अतिशय ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत। त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले, त्यामुळे त्यांच्या नेमक्या आरोपांना उत्तर देताना सरकारची कसोटीच लागणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।